कुठे चाललं आप्पाजी? टपरी नाही उघडली वाटते आज. काय बे अय पट्ट्या, टपरीवरच चाललो. काय कुठे गेला तो बाप? मा बाप कुठे गेला? मायलेच तू माहित नाही. तेच तू साऱ्या गावावर शोधून राहिली मा बापाले. मुले का माहित असणार आहे. मी तर आता झोपेतून उठलो बापा. अरे बापा रे, मा बाप दिसला तर त्याचा धाडून घरी. भल्लं बासलं काटता आयले का बे? तुमच्या शाळा गिळा काही उघडतात रे? या मोदीले माहित. ते मोदीला विचारा लागेल ना. तर मोदी म्हणे की डिझेल पेट्रोल जाऊ नका म्हणे. तर मग डिझेल पेट्रोल जा लागत नाही तर ती शाळा उशिरा उघडा म्हणे ना. वर्क फ्रॉम होम करे ना म्हणे ना. तुम्ही ऐकलं नाही का? टीव्ही गिव्ही पाहत नसता का काही? लॉकडाऊनच आहे ना आता. अरे बा चिंदी, तुले कुठे रे ऑटोत आणि रिक्षात बसून जा लागते शाळेत? तू या कुठे डिझेल आणि पेट्रोल जाऊन राहिलो? हा, काही खोट्या गोष्टी सांगत राहते का? हे तुम्हाला माहित की मी पैदल जातो म्हणून? मोदीले थोडी माहित आहे. मोदीले तर फक्त त्या मोठ्या मोठ्या शहरातल्या शाळा माहित आहेत ना. दती लेकरं सुटा बुटात स्कूल बस मध्ये बसून जातात, ऑटोत रिक्षात पप्पाच्या गाडीवर बसून जातात. त्याला थोडी माहित आहे आपल्या गावातली काय परिस्थिती आहे ते. आपण तर पोयत पोयत जातो नदीतून शाळेत. हा, चिखलातून जातो पैदल. आपल्या शाळेला रस्ताच तर नाही ते ऑटो रिक्षा कधी जाईन. पण सगळ्या शाळा एकखट्टा उघडीन ना. असा मला अंदाज आहे की यंदा शाळा तर काही उघडणार नाहीत बा. आणि कसा देश वाचवा लागते, डिझेल पेट्रोल कमीत कमी वापर करा लागते, खर्च करा लागत नाही. खर्च करा लागत नाही ना शांताराम काका, हे म्हणजे आबा. तुला शाळेचा काय खर्च आला सांगा. नवं दप्तर घ्या लागत नाही का? नवीन वॉटर बॅग घ्या लागत नाही का? नवीन डब्बा नाही घ्या लागत का? टिफिन, पुस्तक काय नाही घ्या लागत? समजा घ्या लागते ना. ड्रेस बी घ्या लागते ना बा. मग खर्च किती मोठा होते? औंदा खर्च नाही करा लागत. 2 वर्ष फॉरेनले नाही जा लागत, सोनं नाही विकत घ्या लागत, डिझेल पेट्रोल नाही जा लागत. अरे देश वाचवा लागते. देश कोणत्या जगात हा तुम्ही? देश वाचवा देश. त्याच्यानं या एवढ्या गंभीर प्रश्नावर मी असा निर्णय घेतला की यंदाच्या साल तर काही मी शाळेत जात नाही. मा बाबाचा पैसा वाचवतो आणि देशभक्त आहो म्हणून मी हे सिद्ध करतो. आणि तसं बी अंदरली गोष्ट सांगू का तुम्हाला आबाजी? शिकून काय करणार आहो? अरे परीक्षाच होत नाहीत ना. सारे पेपर फुटतात. आपली गोमनी फुटते की नाही? कसं पूर आला की इकून दांडवायते तिकून दांडवायते पूर फुटते, तसे पेपर फुटतात. समजे पेपर फुटले. तुम्हाला काय माहित आहे की नाही? समजे पेपर फुटले, नीटचा पेपर फुटला, कोणत्या कोणत्या मोठ्या मोठ्या परीक्षेचे पेपर फुटले, लय फुटले. मी बातम्या ऐकतो, मला माहित आहे ना. तुम्ही बातम्या ऐकत नाही ना. मग काय करता? शिकू. मी लय हुशार माणूस आहे. मी भविष्याचा विचार करणार आहो. तुम्ही सध्याचा विचार करता. शाळेत जा, अभ्यास करा, शाळेत जा, अभ्यास करा. मग काय करता? शाळेत जाऊन अभ्यास करू. अभ्यास करा आपण कुतू कुतू आणि परीक्षा द्यायला जा. परीक्षेचा पेपर फुटला, चालू घरी लढत. जा डबल पेपर आले, डबल सांगतील ते पेपर फुटला. आणि त्याच्यापेक्षा शाळेत जाऊ द्या ना तिकडे उलट. आपलं जीवन जगायचं, राहायचं, खा प्यायचं, वावरात जायचं. कुठे या पेपर फुटीच्या मधात ढग फुटीत आपण पाहून येता. कसा वाटला आपला निर्णय? त्यामुळे या अहम प्रश्नावरती, गंभीर समस्येवरती मी असा निष्कर्ष काढला की डोक्याला टेन्शन द्यायचं नाही, मायबापाचा पैसा खर्च करायचा नाही. कारण 12वीचा पेपरचा रिझल्ट हे लोक चांगला काही लावत नाहीत. आपण कुतू कुतू अभ्यास करा. नाही अभ्यास केला ओ आबाजी, अंदरली गोष्ट काफी करूनही पास नाही होता येत ना राजू. हे पेपर तर पासत नाहीत ना ढंगाची. टॅलेंट वाया जात नाही का माणसाचं? त्याच्यापेक्षा सोडा पिच्छा. असं शाळा शिकत नाही बाजिंद्या, कारण सांगतो. काय करशील भविष्यात? हा, अळानी राहतं काय? काय आबाजी, एवढे टॅलेंटेड लोक आपल्या भारतात. मी अळाने राहीन का त्याच्यात? आलू का टाकून सोनं तयार करीत, नाल्याच्या पाण्यावर गॅस तयार करीन, त्याच्यावर चहा शिजवीन. नाही तर मग मी ब्रेड वडा इकील ना. आणि तेल महाग झालंय की तो बी सोडून देईन.
मग काय करशील? कटोरा घेऊन हेंडशील. हा बताल बैल न लेगाचा. चल होय, अभ्यास कर. अभ्यासाशिवाय गत्यंतर नाही. शिकशील तर हे सगळं मिटवून टाकशील. हे जो भ्रष्टाचार, हे जे चालू आहे ना सगळं जिकडे तिकडे, हम्म हे लाचलुचपणा, हे सगळं तू शिक्षणानंच मिटवू शकशील. का असा अडाणी राहून? हा अडाणी माणसाचं कोण ऐकते या जगात? हा शिकला, उद्या बोलू शकशील खंबीरपणे, या सिस्टीमशी लढू शकशील. हा अडाणी राहशील तर कसा लढशील? नाही बाप्पाजी, मी बी लय कांडच करीन. आणि लय कांड केले की तुम्हाला माहित आहे का? कांड म्हणजे माहित आहे का? कांड केले की मोठ्या पक्षात झाले भेटते. आणि मग काय, पैसाच पैसा, पैसाच पैसा. आणि ती झाली डिग्री नाही पाहिजे. मनसान नाही तर शाळा नाही शिकला तर तुले कोण घेईन? चपराशी व्हायला डिग्र्या पाहतात. पण 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 समजणाऱ्याला इशारा कफी. कोणाच्या डिग्र्या पाहिल्या जात नाहीत, त्याले भारत म्हणतात. चलो. रवी रवी बरे आले हो. रवी ते वरची बॅग द्याव काढू. इथं कुठं बॅग आहे? ये ना, या खोलीत बॅग आहे. ते आता खालची बॅगची चेनच जायलाय मला. ते वरची आहेच काढतो मग. तिला धुवा लागेल पहिले, का वाळवा लागते का आहे तर. मग दादाला चेन बसून आणायला लावा ना. आता हे वर टाकलेली बॅग हे चांगली असणार आहे का? द्या काढून. तुमचे दादा एवढे कार्यतत्पर आहेत काय? आता त्याला म्हटलं चेन आणून द्या तर मलाच बोलतीन ते. आधी नाही समजला का? मॅनेजमेंट नाही, काहीच नाही, असं नाही तसं नाही. कोण ऐकत बसीन त्याच्या 17 पत्रा? द्या नाही काढून. चला दाखवा कोणती काढा लागते आणि किती दिवसाचा हाय टूर. नाही तर पाहिजे जाऊन बससान तिकडे दोघीच्या दोघी. कोण? अजून तर गेलोय नाही आम्ही. पडलाय का धाक? हा, तसे तर भले म्हणता घरी असली की काव 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 मेंढी पाळन दिसते बापा हे घर. या घरात आली की शांतताच नसते. कुक्कुट पालन आहे. मग आता आम्ही चाललो. आता नाही येत मग 2-3 महिने. पाणी पडेल तर येतच नाही. असं म्हणजे 2 दिवसांना येतं वाटते. तर मान्सून तर दाखल झालंच आहे. हं? अरे तुम्हाला गमते का? तुम्हाला नाही गमत. आमच्या घरचं सुख सोडून तुम्हाला गमते का तिकडे? हा गोष्टी करता मोठ्या. आहाहाहा. लय सुख तुमच्या घरी. बापा 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 बापा, सुखात वाहून चालली मी. द्या ती बॅग काढून. माझी चांगली बॅग खालची चेनच गेली बिचार. आता बॅग भरून राहिली मी. या आनंदानं काय केलं ते ओढलं असं झटकन. ती चेन तुटूनच आली. आता हे काढणं आता म्हणे पाहतो ना आता. दादा सकाळीच येतो म्हणे उद्या. मग उद्या होते का? आज बॅग भरून ठेवतो, हे करतो. उद्या सकाळीच निघून राहिलो म्हटलं आम्ही. जा ना बापा, मी तर म्हणतो आजच चालल्या जा. म्हटलं मोहिनी का बाई, मग कसं करतं त्या बॅगीचं? मी काय म्हणतो, ते हात पिन लावणं नाही तर हात पिन लावली काही शिवून सवून होईन का? हा, शिवली तर ते आई, ती बॅग मी शिवू आणि ती जाऊन उकलू का? आणि मग माझा चेन गेली तर वक्तावर कसं करतं मग? कपडे खायच्यात नाही तर मग तुमचे. तुला तर म्हटलं ते वायरची थैली आहे नी काय होती गाडी, तसं जावं लागते बसून. तुम्हाला तर माझ्या काची शरम लागते. थैली हे थैली नाही, हे बाजाराची आहे, हे किराण्याची आहे, नाही गावा जायची न्यारी. तुम्हालाच माहित आहे. हाय ना ते साजरी ने ना. आता काय आणेल आहे किराणा? असं नाही की किराणा आणा लागते का बाजार करा लागते. ती साजरी आहे ना ते. हा मामीजी पोतो द्या पोतो. तुमची पोरीला म्हणा पोत्यात नाही कपडे भरून. आई चुप राहत होते, मजा घेतात तुम्ही. काय बोलता आई? त्या थैलीत कोणी गावाला कपडे नेत असते काय? जा बाई, तुमचं अलगच आहे माय काम. आता आमचं साधं बाध निघालं. थैली जे दिसली त्यात एक साडी घातली की निघालं गावाले. तुमचं तर माहिती गावाले जाणं दूर. तिथे पॅकिंगच सरत नाही माय बेकाची पॅकिंग करतात. मामीजी पोतं काढून ठेवा पोतं. नाही तर ती भाजीपाल्याची थैली, बाजाराची थैली द्या तुमच्या पोरीले. शेपटी तुमची पोरगी बाजाराची थैली घेऊन जाईन तर. रवी भाजीवाली. म्या काही नाही म्हटलं बापा. आपण काहीच नाही म्हटलं, तुमच्या आईनच म्हटलं. आपण म्हटलं मग काही तुमची आईच म्हणते बाजाराची थैलीने. म्हणून म्हटलं भाजीपाल्याची थैली देऊन दे, भाजीपाल्यावाली सोबती. आप्पाजी हा असा कोण बसला? आई ये ना रे इकडे ये ना. बरं 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 येऊ नको, बस बस बाबू राहू दे. त्याची आई हात पाय धुत असेल. तो आता आला ना, आल्या आल्या ओळखत नाही तो. का रे बाबू, भुलला का? यात भुलला का? हा? आता खेळतात ते मस्त वैक झाली की.
थांबू काय बस हा बस कोणी काही नाही म्हणत बस. हा खुशी, मी चेंज करत आहे ना बेटा. थांब ना थोडस. येतं का माझोड येतं का बाई? हा? आई कपडे बदलते ना, तू हे कपडे देऊ का काढून? हा बाई मोहिनी, हिचा तो घरी घालायचा फरक कुठे आहे? तो ड्रेस तिचा आई त्या बॅगीतच आहे, ते लाल रंगाची बॅगीत. दे मग तिला बदलून. अहो ड्रेस बदलून देतो ना तुला. काय झालं बाई? हे गाडी झोपले गिपले होते का? हो झोपले होते ते, म्हणून ते चिडचिड करत असतील. थांब झालंच माझं. हे साडी काढून टाकतो मग बरं वाटते जरसं. येतं का मला ये ये खुशी. खुशी असं करत असतात का? आपण मामाच्या घरी आलो ना, तू बाबर दादा कसा बसला? हा नवा नवा ड्रेस रुतते बापा अंगाले सारा है ना. चला आता तर ती बसू आपण. आबाजी आहे पाय तो दादा आहे. द्या रे आम्हाला जागा द्या बसेले. नाही बाई आनंदात लयच आनंदा. कोणत्या विचारात पडला? नवं घर दिसते का लेक? आलतो वाटते होती काही है ना. वैकीचं वाटते का? चुप चुप बस भोंगा फुक्याच्या तयारीतच आहेत. थांब बोलू नको नाही तर लढते तो आता. मम्मी येते ना मम्मी येते. या मोहिनी बाई राहू दे ते साड्याच्या खळ्या गिड्या करतो मी. तू ये लेकरे जोडे बरं. त्या आल्या त्याला नवं नवं वाटते. का रे रडत असतात का असं? आबाजीच्या घरी आलो ना आपण. हा बस बाई मोहिनी बस थोडस लेकरायला घेऊन ते लेकरायला आल्या आल्या नवं वाटते. ये बाई ये लढू नाही बा ये. दुकानात चालतं का? हा भूर चालतं का? थांब ना जसं ऊन उतरू दे ना. ऊन आहे ना, नाही तर मग तुम्हाला दुकानात नेतो ना आपण. दुकानात हा दुकानात जात असतो ना आपण. बरं राहू दे. नको जाऊ राय तो मम्मी जोडच राह. राहू द्या घंटाभर. ओळख होय लोक आपली आता. भूलले का रे? हा घरून ते चहारी होता लागे टाटा. त्याच्या आप्पाजीला सांगे आम्ही आपाच्या घरी चाललो म्हणे. हा का रे? आबाजीला सांगून आले ना तुमच्या? अरे लेख. हा ते आमची बाई उठली. आमची बाई झोपेल होती. ये बाई ये. पाय ना पाहुणे आले ना आपल्या घरी. आले काय? मला उठवलं नाही कोणी. मला सांगितलं नाही पाहुणे आले. मी झोपलेलीच राहिली. हा बचा. हा पाय बरं पाहुणे आले आमची बाई झोपेलच राहिली. आमच्या बाईने किती वाट पाहिली. पाहुणे येतात मग झोप आली आम्हाला. मग झोपून राहिलो आम्ही. आणि पाहुणे आले लेख. काय रडते ग तू? काय झालं तुला? रडते का बरं ग? तू पाहुणी आली ना आमच्याकडे. माझं नाव रिद्धी आहे. तुझं नाव काय आहे ग? खुशी. मला माहिती आहे. याचं नाव आनंदा. काय झालं तुम्हाला? तुम्हाला करमत नाहीये का आमच्याकडे? तुम्हाला तुमच्या पप्पांची आठवण येत आहे का? आजीबाईच आहे बोलायले तर. हो ते त्याच्या पप्पाची आठवण येते हो. बरोबर आहे हो. ते आले आणि पप्पा घरीच राहिले. रिद्धी ओळखलं का मला? हा मी सर्वांना ओळखलं. ही खुशी, हा आनंदा आणि तुम्ही तुमचं नाव माहिती आहे ना? आत्या आहे ना तुम्ही? माझ्या आत्या आहे ना, मोहिनी आत्या. मी आली होती ना तुमच्याकडे. मी आली होती ना आता तुमच्याकडे. दादा आलाच नव्हता. दादा घरी राहिला होता. पाय रे दीदीला कसं आठवते हो. रिद्धी झाली झोपा. खुशी काय झालं बेटा? का रडते? ये इकडे ये माझ्याकडे. रडू नये असं. आनंदा असं करायचं का? आपण आलो नाही तर आप्पाजीकडे. अव तेल ते नवं नवं वाटते. त्यानं रावीला खाऊन नाही आणलं होती. गरमी होती ना तिकडे. वहिनीच्या आई जवळ आहे. वहिनीने सरबत नाही केलं का? पद्मा सरबत कर ना मग पोरीले. हा आल्या गरमा होते ना. काय करून राहिली हे पद्मा? सरबत कर ना. लेकरायले कर. लेकरायले तसंच तर गमन नाही राहिलं. देव त्याच्यातले ते बिस्किट चॉकलेट आहे का? पाय बरं फिरतात चॉकलेट असेल तर दे बरं. लेकरायले आल्या हातात देतो त्याच्या. आले तर लेकरायले तसं हे वाटून राहिलं. लढून राहिले. काय बाई मजेत आहे बाकी सगळं? मस्त बाबा मजेत. खुशी लोटायचं नाही दादाला. दादा तिकडे पडेल ना खाली. आनंदा समोर आहे. हा खुशी सरक. दादा सरक म्हणते ना. सरक मागे सरक. खुशी सरक ना बेटा. कळत नाही का तुला? हो बाळ झोपलाय. बाळाला त्रास नाही द्यायचा. का मोहिनी ताई? मी तुम्हाला तो गाऊन दिला घालायला. तुम्ही घातला कोण नाही तो? नाही कुठं ग? मी नाही घालत. घाला ना. घाला. इथं काय आहे? इथं का दादा थोडी येणार तुम्हाला पाहायला काय घातलं काय नाही ते. घाला मस्त. ते साडी नाही घालायची.
इथं आल्या तर आता घाला ना, मी तुम्हाला आणून दिला तिथून, तुम्ही घातला आणि आता मला दिसला. जाऊ दे ना रश्मी, कायच करावं लागते. ज्या गावाला जाणं नाही त्याचा रस्ता विचारू नाही कधी. बसला आपलं फालतूच. इथं घातलं की घरी जाऊन घाला वाटते मला. मग तुला तर माहित आहे, जाऊ दे ना त्याच्याविषयी. साडीच बरी आहे आपली. मी दुसऱ्या साड्या आणल्या ना सेंटिटिव्ह. आणू द्या, आणल्या तर त्या घरी घाला. घरी घालाच लागते. चला घाला तो गाऊन, नाही तर तो ड्रेस घाला माझा. हा ते काही नाही, जा घाला. घरी साडीत घालता, इथेही साड्या घाल लागतात. जा घाला. काय झालं, काही कपडे राहिले वाटते घरीच. हा तू एवढा बॅगा आणल्या माहिती तुम्ही. नाही नाही, आई कपडे आणले सगळे. हे रश्मी म्हणते घरी साड्या घालता, इथेही साड्याच घालता का, ड्रेस घाला, गाऊन घाला. मग घाल ना. मग अति कोण आहे पुशेले, हे का सासर आहे का तुला? घाल तुला जे घाला वाटते ते. आता घरी त्या पाहुणेले आवडत नाही म्हणून. काही आहेत बाई पाहुणे निरांग, आजकाल सारच तर घालतात माय. जाऊ दे नाही, कायच करा लागते. नाही ते पटत तर कुठे नांदी लागतं. बरं मी काय म्हणतो ते, पोरी हो बिट्ट्या करायला लावू का असतील? हा राहू दे, काय लिहू आई, भाजी पोळीच करू दे. मी येतोच ना. रश्मी रावीले घे, मी वहिनीला स्वयंपाक करू लागतो. काही नाही स्वयंपाक करू लागत. का वर्षभर राहिली आली का ती स्वयंपाक करू लागते, आपच करते ते. बसा ती मुखाट्यानं तुम्ही. म्हटलं बिट्ट्या करायला लावतो. वांगी आहेत मस्त, वांग्याची भाजी, बिट्ट्या, वरण भात. लेकरं खातील ना बिट्ट्या. त्याच्यापेक्षा गौरीतले रोडगे करणं आई. बिट्ट्या काय आम्ही घरी करतो. आमच्या घरी रोडगे करायला जागाच नाही, तिकडे गार्डन मध्ये करा लागते, लय डांगोळ आहे त्याचा. बिट्ट्या काय आम्ही बात करतो, रोडगे करणं. गौऱ्या असतील ना. राहू दे ना रश्मी, कशालाच आईला त्रास देते. नाही व त्रास कायचा त्याचा, गौऱ्या आहेत ना. पण आता कोठ्यातून आणा लागतील, हे करावं लागेल. आज बिट्ट्या करायला लावतो, नाही तर पुऱ्या करायला लाव का मग. आलू आहेत घरी, आलूची भाजी आणि पुऱ्या. श्रीखंड आणायला लावतो तेली, काम बी आणायला लावू रसासाठी पुरी संग. पुरी ना आलूची भाजी करायला लाव मग वहिनीले. जाय रश्मी, आपण करू. वहिनी एकटी काय काय करी. बसा करते. काय 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 लय 100 लोकांचा स्वयंपाक आहे काय. 2 दिवस केला शिल्लक तर काय वाया जाते. तसा रोजचा काय धंदा आहे. रोजचा मी अर्धा धंदा करू लागतो तिले. आजही करू लागतो, असं करू नाही लागत काय. बसा तुम्ही. आधी आले नाही त्याला की कामाला सुरू. मग पुऱ्या करायला लावू का मग. बर पद्मा, हा बाई पद्मा, कणिक भिजून राहिली काय. जशी घटसर भिजू. पुऱ्या करणं, पोळ्या काय आपण रोजच खातो. पोरी आल्या आज पुऱ्या कर. आलू तर लय पडेल आहेत. आलूची चटणी कर आणि पुऱ्या कर. बाकी श्रीखंड मी राजकुमारले इकत सांगतो. तुला घरी टेन्शन नाही. काय काय करशील तू एकटी. पुऱ्या ना आलूची भाजी कर तू फक्त. श्रीखंड इकत आणायला लावतो मी तेले. दाखवा, नाही तर मी करू लागतो तुले. आता पोरी गुतल्या लेकर आहेत, त्याचे लेकर काही राहून नाहीत राहिले. लेत मोहिनीचे लेकर त्रास देऊन राहिले. तिला म्हटलं राहू दे. हा म्हटलं आम्ही दोघी सासू ना. चला आपण करू. पोरीले घरी करा लागते व. घरी करा 2 दिवसासाठी. माहेरात आले तर ती करा. ना म्हटलं तुमची भावजो लय हुशार आहे, करू नाही देत तुम्हाला काही. घे बरं तू राविली, मी करू लागतो. चांगलं नाही वाटत ते. वहिनी कालपासून चालूच आहे ना. आपणच बसेलच्या बसेल, आपण का घरी बसलेलो असतो का. खेळायला तुम्ही अशीच बसले बसले का राहता रे. चला ना खेळायला. मोठी आत्या, मी यांना खेळायला नेऊ का. ने ना बा, ने जा रे. आनंदा खुशी जा दीदी सोबत खेळायला. या माझ्या मागे मागे. बेटा आत्याला सोबत ने ना. तू कुठे चालली, दुसरीकडे नको नेऊ, आपल्या दारातच खेळा. आनंदा जा दीदी जोड. दीदी खेळणं देते तुला खेळायला. दीदी जोड खेळणी आहेत. हा जा ना जा. याला येऊ द्या रे. हळू हळू धावायचं नाही. तेजस पाशील बेटा. हो आत्या, मी आहे त्यांच्या सोबत. आत्या रावीला नेऊ का. रावी तर झोपेला. रावी पुढच्या वर्षी येते. मग पुढच्या वर्षी येते तुमच्या संग खेळायला ते.